मग दक्षिण दिशेचा ग्रह हा मंगळ आहे. मंगळ हा सेनापती आहे पा, म्हणजे त्याच्या हातामध्ये शस्त्र ही आहेतच. आणि दक्षिण दिशेचा देवता किंवा त्या दिशेचा दिक्पाल देवता ही यम आहे. आणि यम कसा आहे? यम जो न्याय करणारा आहे. जो चांगलं वागलाय त्याला चांगलंच फळ देतो, जो वाईट वागलेला आहे त्याच्या सगळ्या वाईट कृत्यांचं तो वाचन करतो आणि मग त्याची फळं त्याला देतो. किंवा कर्जासारखी जी मोठी संकटं असतात ती दूर करण्यासाठी, किंवा सतत वारंवार अपघात होत असतील, किंवा शस्त्रक्रिया कराव्या लागत असतील, किंवा घरामध्ये अपमृत्यू होत असेल, तर अशा वेळेस आपण म्हणतो की दक्षिण दिशा बिघडलेली आहे. मग अशा या दक्षिण दिशेमध्ये यमाच्या देवतेमध्ये दंड आणि पाश आहे. मग हा जर दंड आणि पाश याचा जर आपण तांब्याच्या एखाद्या तुकड्यावर दंड आणि पाश कोरले आणि ते जर दक्षिण दिशेला लावले तर तिथे आपण त्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही अस्त्र तिथे स्थापन करू शकतो.